लातूरमध्ये पावसामुळे सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडलंय। दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। परिस्थिती सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। शेत जमिनीतली जी माती आहे ती सुद्धा पूर्णपणे ओरबडून गेलेली आहे। त्याच्यामुळे आज पेरलेलं जे पीक आहे ती उद्ध्वस्त झालेलंच आहे। शिवाय येणारं जे रब्बी हंगाम आहे या रब्बी हंगामाला ती वावर तयार करण्या एवढी सुद्धा तरतूद आता शेतकऱ्याकडे राहिलेली नाही। त्याच्यामुळे सरकारला क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी विनंती करणार आहे की तातडीनं पंचनामे तर कराच, पण दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्याच्या हाती काहीतरी पैसा मिळाला पाहिजे। तर त्या दृष्टिकोनातून सरकारचे निकष थोडे बाजूला ठेवा आणि शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, ते अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला मदत करा। पावसामुळे भूम आणि परंडा या परिसरात हाहाकार माजलाय। तानाजी सावंत यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे। नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत केली जाईल असं आश्वासन माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दिले। एकंदरीत जर परिस्थिती बघता सर्व पिकं खरीपाची गेली, रब्याच्या पेरण्या अजून होणार नाहीत। अजून मोठं नक्षत्र एक हस्त आहे, त्याच्यात काय होतंय अजून कोणाला माहित नाही। आणि अशा पद्धतीनं पेरण्याही लांबल्या गेल्या तर मला वाटतं महाराष्ट्रातली बहुतांश आमदार माझ्या सहित आम्ही ओल्या दुष्काळाची मागणी करू आणि ती मागणी आम्ही शासनाकडे लावून धरू। आज एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मागच्या ह्याच्यात मंत्रिमंडळात मी असताना आम्ही त्याचं क्षेत्र हेक्टरी ते वाढवलेलं होतं। मला एका पत्रकाराने सांगितलं की ते क्षेत्र आता कमी करण्यात आलेलं आहे। ते सुद्धा क्षेत्र पूर्वीचं आहे त्या पद्धतीनंच माझ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी ही मागणी सुद्धा आम्ही ह्यावेळेस लावून धरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।